वाचन स्पर्धा असेल, हे सगळ्या विविध उपक्रम यांनी जयंतीच्या माध्यमातून या ठिकाणी घेतलेले. खरं तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आपण त्याच्यातून समाज प्रबोधन काय करतो, आपण समाजाला काय संदेश देतो, हे आपण त्याचं एक चांगलं नियोजन आपण केलं पाहिजे. या ग्रुपच्या वतीनं ते त्यांनी अतिशय व्यवस्थितपणे उपक्रम साध्य केलेला आहे. मी सर्व युवकांना एवढंच सांगेल की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आपण जसं की एखाद्या आपल्या उत्सवामध्ये आपण एखादा प्रण घेतो की आपण याच्यातून काय बोध घेतला पाहिजे, काय केलं पाहिजे. की आत्ताच आपण जसं सांगितलं की आपली युवा पिढी ही व्यसनाकडे जात आहे. यांनी व्यसनाकडे न जाता शिक्षणाकडे त्यांनी वळलं पाहिजे. की बाबासाहेबांनी आपल्याला सगळ्यात मोठी शक्ती दिली आहे लेखणीची, आपण त्या लेखणीकडे आपण वळलं पाहिजे असं माझं सर्व युवकांना एक आव्हान राहील की आपण व्यसनापासून दूर व्हावं. तर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संदेश दिला की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तो आपण सर्वांनी आत्मसात केला पाहिजे. आता मी या निमित्ताने सर्वांना सांगेल. बरं मनोज बनसोडे नगरसेवक. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 135 जयंतीच्या मी सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना शुभेच्छा देतो. आज संदीपजी मंगळे यांच्या सर्व मित्रपरिवाराच्या वतीनं या ठिकाणी भोजनदानाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. सकाळी अनाथ मुलांना शालेय साहित्य वाटपाचा एक कार्यक्रम झाला. त्यानंतर जे पट्टीतले कामगार आहेत त्यांच्याही मुलांना शालेय साहित्य वाटपाचं काम यांच्या सर्व मित्रमंडळाच्या वतीनं सकाळी करण्यात आलं. हे कार्यक्रम आपण साजरी करत आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आज तुमच्या संघटनेकडून, तुमच्या ग्रुपकडून काय कार्यक्रम आयोजित करण्यात आले? सर्वप्रथम विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 जयंतीनंतर आम्ही आज भोजनदानाचा कार्यक्रम केला होता. आज सांगायचं म्हटलं तर आज खूप काही आमचे कार्यक्रम होते. जसं की आपण भोजनदानाचा कार्यक्रम ठेवला, वापस वाचन स्पर्धा ठेवली होती, त्यानंतर वापस संगीत खुर्ची ठेवली होती. बरेच असे विविध प्रकारचे कार्यक्रम ठेवले आम्ही. बाबासाहेबांच्या आशीर्वादानं आज ज्या समाजाला गाडीत बसायला इटा होता, आज त्या समाजाकडं गाड्या आल्यात. हा अभिमान, हा जो आम्हाला स्वाभिमान दिला आहे, हा बाबासाहेबांनी दिला आहे, बाबासाहेबांच्या घटनेने दिला आहे. एवढं बोलतो जे कारण आज सध्याला परिस्थिती अशी नवयुवक व्यसनाकडे जास्ती वळत आहे. आपण याच माध्यमातून काय संदेश द्याल युवकांना? मला हे एकच सांगायचं आहे की बाबासाहेबांना आपल्याला सांगितलेलं आहे की शिका, संघटित करून संघर्ष करा. आपला हा नवतरुण पिढी ही व्यसनं आधी चाललेली आहे. याला मेन कारणीभूत जर आपण जर पाहिलं तर आपलं जे प्रशासन आहे, त्या प्रशासनाचा कोणत्याही याच्यावरती धारदोरा राहिलेला नाही. त्याच्या पाठीमागं प्रशासनाचा हात आहे. म्हणून हे जे व्यसन जास्त लोक झाले, जसं की आपण पाहिलं बटन, गांजा ह्या ज्या गोष्टीत त्या प्रशासनाच्या अंतर्गतच ह्या गोष्टी घडत आहेत. मला शासनाला एक विनंती आहे कळकळीची की आपला जो काही नवतरुण प्रवर्ग आहे हा व्यसनाआधी खूप चालला आहे. असं जर ह्या गोष्टी जर चालत असल्या तर भविष्यात आपला नवतरुण पिढी यासच खराब होईल. कार्यक्रम आयोजित करताना आपल्यासोबत कोण कोण होते? कार्यक्रम आयोजित करताना आमचे मोठे भाऊ मनोज भाऊ गांगवे, तसेच सुनील भाऊ पंडेकर, असे सर्व आमचे मोठ्या बंधूच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्यक्रम आयोजित केला. काय संदेश देणार जनतेला याच माध्यमातून? संदेश द्यायचा असा आहे की मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही DJ लावता, डान्स करता, हा तुमचा एन्जॉय एक प्रकारे ठीक आहे, पण त्या एन्जॉयमध्ये जर तुम्ही दारू पिऊन नाचताय, बाबासाहेबांना स्वतःचं रक्त जाळून हा तुम्हाला समाजाला एक कुठंतरी मान सन्मान दिला आहे, तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे, आणि तुम्ही त्या बाबासाहेबाच्या महान माणसाच्या जन्मदिवसानिमित्त दारू पिऊन डायरेक्ट नाचता, धिंगाणा करता, भांडणं करता, हे चुकीचं आहे. बाबासाहेबांना जे तुम्हाला शिकवण दिली, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, त्या पावलावरती बाबासाहेबांनी चालले पाहिजे. नाव संदीप उत्तमराव मंगळे. गौतम बोला. Hey,